भेंडी तुम्हालाही आवडत नाही, मग भेंडीचा हा प्रकार तर तुम्ही खाल्लाच पाहिजे. ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील अगदी मागून खातील, एवढा चटपटीत हा प्रकार होतो. याला तुम्ही भेंडी फ्राय म्हणा, कुरकुरीत भेंडी म्हणा, किंवा मग भेंडीची अगदी भजी सुद्धा म्हणू शकता. त्यासाठी फ्रेश भेंडी घेतलेली आहे आपण 1/2 किलो. बघा, आपल्याला 2-3 दिवसाची फ्रीजला मऊ पडलेली भेंडी चालणार नाही. ताजी फ्रेश भेंडी घ्यायची आहे. चेक कशी करायची? असं भेंडीचा शेंडा बोटाने मोडून बघायचा. तो पटकन मोडत असेल तर समजायचं भेंडी फ्रेश आहे. असं तुम्ही बाजारात भाजी घ्यायला गेल्यावर देखील चेक करू शकता. भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता भेंडीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी अगोदर भेंडीचा शेंडा आणि देठ कट करून घ्यायचं आणि त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. छान पाऊस पडत आहे आणि अशी कुरकुरीत भेंडी केली ना, मुलांना खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. बाहेरचं कोणतंही स्नॅक खाण्यापेक्षा ना, हे हेल्दी स्नॅक मुलांना खूप आवडेल. आपण भेंडीचे जेवढे पातळ काप करू तेवढीच भेंडी आपली कुरकुरीत होणार आहे. या पद्धतीने सगळीच भेंडी आपण कट करून घेणार आहोत. भेंडी छान कट केली. आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया, कारण त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ आणि सगळे मसाले घालायचे आहेत. मसाले काय लागणार आहेत? अगदी रोजच्या वापरातले, घरातले. चला बघूया. इथे अर्धा कप इतकं बेसन घेतलं, पण तेवढं बेसन लागत नाही. आपण गरजेनुसार लागेल तसं वापरणार आहोत. 1 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे तांदळाची पिठी, 1 चमचा मीठ, लाल मिर्च पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद, अर्ध लिंबू, पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा पेरी पेरी मसाला मी घेतलेला आहे. पेरी पेरी मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे. थोडासा आणखी चटपटीतपणा यावा यासाठी मी तो घेतलेला आहे. तुम्ही नाही घातलात तरी चालेल, कारण यामध्ये चाट मसाला असल्यामुळे आपली भेंडी ही चटपटीतच होणार आहे. आता सगळ्यात अगोदर भेंडीमध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबाचा रस पूर्ण भेंडीला लागायला हवा. भेंडी छान मिक्स करून घ्यायची. आता सगळे मसाले घालायचे आहेत. हळद, जिरे पावडर घालायची, धने पावडर, लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चाट मसाला घालायचा आहे, पेरी पेरी मसाला घालायचा आणि मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार वापरा, कारण आपण चाट मसाल्यातही थोडासा खारटपणा असतो. आता हे सगळेच मसाले छान मिक्स करून घ्यायचे. भेंडीला छान लागले पाहिजेत. आता आपल्याला यात पाणी घालण्याची गरज नसते, कारण सगळ्या मसाल्यामुळं, मिठामुळं भेंडीलाच पाणी सुटतं, थोडीशी ओलसर होते. आता यामध्ये तांदळाची पिठी घालायची आणि बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ आपण अर्धा कप घेतलं, पण अगदी आपण थोडंसं म्हणजे 2-2 चमचे वरून भुरभुरणार आहोत. मिक्स करायचं भेंडीमध्ये आणि थोड्या वेळाने 1-2 मिनिटांनी आणखी पीठ भुरभुरायचं. परत आणखी कोट करून घ्यायचं आहे भेंडीला. ही प्रोसेस आपण 2-3 वेळा करणार आहोत. या पद्धतीने हलक्या हाताने भेंडीमध्ये हे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2-3 वेळा आपण थोडं बेसन पीठ असं मिक्स केलेलं आहे. आता इथे जर खूपच कोरडी वाटत असेल भेंडी, तर फक्त 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी शिंपडून घेऊ शकता. मी घातलेलं नाही, कारण अगदी 4-5 मिनिटे मी बाजूला ठेवली होती भेंडी. तर बघा, त्याला पाणी सुटतं आणि अशी ओलसर होते. यापेक्षा जास्त ओली नकोय. आता ही तळण्यासाठी तयार आहे. गॅसवरती कढई ठेवली आणि तेल चांगलं कडक गरम करायचं आहे.
थंड तेलामध्ये जर आपण किंवा मीडियम गरम तेलात जर भेंडी तळली ना, कुरकुरीत होणार नाही, मऊ पडेल आणि खूप ऑइली होईल. तर तेल हे छान कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये भेंडी अशी सोडायची आहे. मीडियमपेक्षा थोडासा मोठा ठेवायचा गॅस आणि ही भेंडी तळून घ्यायची. कुरकुरीत तळली की नाही कशी कळेल, तर सगळ्यात अगोदर भेंडीचा रंग तर बदलतो. असा गोल्डन आणि ब्राऊन झाला की समजायचं भेंडी तळत आलेली आहे. शिवाय तेलामधले जे बुडबुडे आहेत ते देखील कमी होतात. यापेक्षा जास्त फ्राय करायचं नाही. आणि बघा, आपली भेंडी तयार आहे. 4 ते 5 मिनिट लागतात छान कुरकुरीत तळून घेण्यासाठी. एका प्लेटमध्ये काढली. बघा किती झटपट घरच्या साहित्यात हे स्नॅक तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ज्यांना पण भेंडी आवडत नाही ते देखील मागून खातील, एवढी चटपटीत लागते. राहिलेली भेंडी देखील आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. करायला खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. सगळीच भेंडी आपण तळून घेतलेली आहे. आणि तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झालीये. बघू शकता, अगदी हात लागेपर्यंतच याचे तुकडे होत आहेत, एवढी कुरकुरीत होते. खायला तर टेस्टी आहेच. ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच चटपटीत आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.